तर असा हुंडा मळून घ्यायचा आहे आपल्याला छान असा. आणि लाईट सुद्धा गेलेली आहे आता. मी आता तर तुम्ही बघू शकताय कसा हुंडा मळून झालाय. ह्या पद्धतीत नक्की बनवून बघा, तुम्ही ट्राय करा नक्की घरी. तुम्ही बघू शकताय कसा हुंडा मळून झालाय आपला. छान हुंडा मळून घेतलाय मी. आता आपल्याला पुऱ्या बनवायच्या त्याच्या. बघू शकताय तुम्ही आता मस्त हुंडा झालेला आहे मळून. आता आपण पुऱ्या बनवायची तयारी करूया. ह्याच्या सगळ्याच्या पुऱ्या बनवायच्यात आणि त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला दाखवते सगळ्यांना कसं काय करायचं आहे आपण. तर चला नंतरचं प्रोसेस चालू करू. आता आपण तूप गरम करायला ठेवलं आहे. हा पूर्ण डबा टाकला आहे तुपाचा त्याच्यामध्ये, म्हणजे पूर्ण डबा मोकळा केला आहे मी आणि पूर्ण टाकलेला आहे तो. तर हा चांगला गरम होऊ द्यायचा आहे आता आपल्याला. तूप चांगलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या पुऱ्यात बनवून तळून घ्यायच्यात. तर चला आता तूप चांगलं गरम होतं आहे. तुपामध्ये आपण सगळ्या पुऱ्या ह्या तळून घेणार आहोत. हा तुपाचा डबा पूर्ण खाली करून घेतला आहे. थोडंसं तेल लावून असा हुंडा बनवून घ्यायचा आपण. असा गोल असं लाटून घ्यायचे. जास्त पातळ नाही लाटायचे, जरा जाडच लाटायचे आपल्याला. मस्त पैकी लाटून घ्यायचे. बस अशीच लाटून घ्यायची, एवढीच, जास्त नाही लाटायचे. असे तेलामध्ये टाकायचे आपण. तेल चांगलं गरम झालेलं आहे मस्त. बघा आपले छान असे फुगले पुरे मस्त. अशाच सगळ्या पुऱ्या आपल्याला फुगून घ्यायच्यात मस्तपैकी. मग चांगली भाजल्या गेली असं समजतं आपल्याला फुगल्याच्या नंतर. असे छान असे फुगून द्यायचे आपल्याला पुरे. त्याच्यामुळे जरा जाडसरच ठेवायची, थोडीशी अशी नॉर्मल. जास्त पातळ पण नाही करायची, जास्त जाड पण नाही ठेवायची. तर अशा मस्त पद्धतीत आपण पुऱ्या सगळ्या तळून घ्यायच्यात. तर अशा तळून घ्यायच्यात आपल्याला. तर सगळ्या पुऱ्या आपल्याला अशा सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आपल्या. बघू शकताय तुम्ही मस्त पुऱ्या तळून झाल्यात. आता चुरून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं असं व्यवस्थित बारीक चुरून घ्यायचं आहे लाडूसाठी. आपण पुऱ्या असं पूर्ण घमेलं भरून झाल्यात पुऱ्या एकदम. अशा लाल लाल मस्त पुऱ्या तळून घ्यायच्यात. जास्त लाल पण नाही आणि असं कच्च्या पण नाही राहिल्या पाहिजे. ह्या पद्धतीत असं मस्त तळून घ्यायच्यात. त्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आपल्या चांगल्या. तर आपण आता चुरून घ्यायचं आहे ते हाताने. आणि थोडंसं जाड असेल ते मिक्सरला लावू आपण, नंतर तुम्हाला दाखवते मी. चला ह्या पद्धतीत असं बारीक चुरून घ्यायचं आहे आपल्याला. असं बारीक ह्या चाळणीने चाळून घेणार आहे मी. तर हे पूर्ण असं बारीक करून या पुऱ्या अशा बारीक चुरायच्यात. आणि जे जाड असेल ते मिक्सरमध्ये करून घेऊया आपण. पण आता सध्याला चुरतंय असं मऊ झालेलं आहे, तर नक्की आता चुरूनच घेणार आहे मी हाताने. आणि थोडंसं बाकी राहिलेलं आपण मिक्स. तर हे सगळं चुरून घेतलं आहे मी माझ्या हाताने आणि हे आता मिक्सरला करणार आहे मी. तर हे एवढं जाड आहे ती, जरा कडक झालं आहे त्याच्यामुळे चुरत नाही आहे.
त्याच्यामुळे ते सगळं मिक्सरला करून घेते. आणि हे आपलं मी पूर्ण हाताने चोरलं आहे. आता सगळं चुरून घेतलं आहे हाताने. नंतर दाखवते तुम्हाला सगळं पाक बीक केलेला. 2 तांबे पाणी टाकलं. हे बरोबर 2 तांबे पाणी टाकलेलं आहे. पाक बनवतोय आपण. इलायची घेतली. इलायची ह्याच्यामध्ये टाकून बारीक करणार आहोत आपण हे सगळं असंच. एवढं सगळं भुगा झाला आहे मी बनवला आहे. ही साखर घेतली. त्याच्या म्हणजे त्याला जेवढी लागेल त्याच हिशोबाने साखर घेतली मी. 3 किलोमध्ये थोडीशी काढून ठेवली आहे. बरं, एवढं कमी नाही घ्यायचं, थोडीशी जास्त घ्यायचं. म्हणजे जसं गोडावा पाहिजे तुम्हाला तसं तुम्ही घेऊ शकता. जेवढं गोड पाहिजे तुम्हाला तुम्ही तसं तेवढं गोड करू शकता. जास्त गोड नको आहे तर मग हे आता पाणी थोडं गरम व्हायला लागलं छानपैकी. आणि ह्या बघा छानपैकी थोडंसंच 3 किलोमधलं थोडंसं पीठ कमी केलं आहे मी. त्याच्यामुळे मी 3 किलो साखर घेतली. थोडीशी कमी केली साखर. बाकी 3 किलो साखर आहे. 3 किलो साखर आणि 3 किलो आपल्या हे भाकर चुरून बारीक केलेलं आहे ते भुगा. आणि थोडासा जो भुगा जाड उरला आहे तो याच्यामध्ये बारीक करून घ्यायचा विलायची साखर. हे पाहू शकता तुम्ही. पाणी गरम झाल्यावर छानपैकी मग साखर टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. पूर्ण आपण साखर टाकून घेतली त्याच्यामध्ये. पूर्ण साखर टाकली आहे त्याच्यामध्ये छानपैकी. हे बघू शकता. आता त्याला आपण भरपूर वेळ आता ही मेहनत चालू असणार आहे. तर थोडासा पाक होत आला की नंतर आपण बघूया पुढे. साखर टाकून घेतलेली आहे. आता पाक बनवायचा आहे आपल्याला. छान असा पाक बनवून घेतला की लगेच मग आपण ते भुगा जो बनवला आहे तो टाकायचा याच्यामध्ये. मस्त. आता जरा वेळ साखर आहे तेही करायचं आहे. ह्याच्यामध्ये इलायची बारीक करून घेतली मी आत्ताच भुग्यामध्येच. छान अशी बारीक झाली मस्त. हा इलायची टाकून हा भुगा बनवलेला आहे मी. असं झाकून ठेवते म्हणजे इलायचीचा वास जाणार नाही. याच्यामध्ये टाकलाय तो इलायची त्यात बारीक केलेली आहे आपण. पाक तयार होतोय. पाकामध्ये सगळी साखर आटून टाकायची आहे आपल्याला. पाकामध्ये साखर नाही राहिली पाहिजे. छानपैकी उकळी येते. आता सगळी साखर त्याच्यामध्ये विरघळून जायला पाहिजे. आणि विरघळल्यानंतर हे आपण याच्यामध्ये चेक करणार की ते जास्त पांगतंय का नाही म्हणून. आपला पाक तयार होत आलाय. आता असं हलवत राहायचं पाकाला सारखं. पाकाला सतत हलवत राहावं लागतं. थोडी मेहनत आहे पण खाण्याला भरपूर छान लागतात लाडू. तार निघते बघा त्याची पण. आणि छानपैकी असे उकळी येऊन द्यायला पाहिजे. त्याला सतत हलवत राहायचं. पाण्यामध्ये चेक करूया. पाण्यामध्ये चेक करूया आपण. आपला पाक तयार होत आलाय. आता असं हलवत राहायचं पाकाला सारखं. पाकाला सतत हलवत राहावं लागतं. थोडी मेहनत आहे पण खाण्याला भरपूर छान लागतात लाडू. तार निघते बघा त्याची पण. आणि छानपैकी असे उकळी येऊन द्यायला पाहिजे. त्याला सतत हलवत राहायचं. पाण्यामध्ये चेक करूया. पाण्यामध्ये चेक करूया आपण. आपला पाक आता सध्या तयार झाला आहे. आता आपण याला खाली उतरून तो भुगा ते मिश्रण ते सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे. आणि पुढे बघूया आपण. तयार झालेला पाक खाली उतरून घेतला आहे. आता हे मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकतोय छानपैकी. मिश्रण स्मेल सुगंध काय मस्त सुटला आहे भारी.
खूप छान वाटतं असं. हे तूप आहे मगाशी घेतलेलं आपण पुऱ्या तळायला. आपण पुऱ्या तळायचं तूप घेतलेलं ते पण त्याच्यावरतून टाकून द्यायचे, म्हणजे जेणेकरून ते लाडू जास्त स्वाद लागणार आहे. हो, थोडा मग स्वाद छानपैकी लागेल. हे असं हलवून घ्यायचं. धरू का मी? हे चांगल्या पद्धतीने हे करून घ्यायचं, चांगल्या पद्धतीने एकजीव करायचं सगळं मिश्रण. आणि पूर्ण थोडा वेळ त्याला थोडं भिजून द्यायचं, म्हणजे सगळे साखरेचं पाणी वगैरे जो पाक बनवला आपण ते पूर्ण मिश्रित होईल एकत्र आणि स्वाद सुकून जाणार व्यवस्थित. हो, आणि स्वाद छानपैकी लागेल आपल्याला. पाहू शकता तुम्ही इलायचीचा स्मेल पण इतका छान येतोय की विचारायची सोय नाही. जास्त सुक्का वगैरे बनवलं तर मग ते कडक होतील लाडू. प्रयत्न करा घरी बनवायचे बेसनचे लाडू. खरंच तुम्ही एकदा बनवून बघा, खूप छान लागतील, मुलांना पण आवडतील. आणि किती गोडपणा ठेवायचा आहे किती नाही ठेवायचं ते तुमच्या हातामध्ये. पण गोड असल्याशिवाय लाडू मजा येत नाही लाडू खाण्याला. झालं आता हे झाकून ठेवूया. हे आता झालं, आपण हे झाकून ठेवूया. मुरण ती जरा थोडा वेळ झाकून ठेवू मुरण म्हणजे त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर मग पुढचा प्रोसेस बघूया आपण. असं झाकून ठेवूया. आता गरम आहे, जास्त गरम आहे, झाकून ठेवलं आपण. नंतर बघूया थोडा वेळ. हे आपलं आता पूर्ण तयार झालं बघा. लाडू बांधायचे काम चालू झालं. मस्त छानपैकी लाडू बांधतायत आता. मस्त गोल पद्धतीने लाडू बांधायचा. हाताला सुद्धा चिटकत नाही आहे. पहा तुम्ही अशा पद्धतीने तूप टाकल्यामुळे हाताला जास्त चिटकत नाही. छानपैकी गोल बांधून घ्यायचे. अशा प्रकारे लाडू दिसत आहेत हे मस्त. आता पूर्ण झाल्यानंतर मग दाखवतो तुम्हाला. प्रकारे लाडू तयार झालेले आहेत आपले. हे पाहू शकता तुम्ही. इथे पण पाहू शकता. हे मी बांधलेत, मला बांधता नाही आले पण मदत केली थोडी लाडू बांधण्यासाठी. अशा प्रकारे लाडू तयार झाले. नक्की घरी बनवा, ट्राय करा घरी बनवायचे. खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारे हा लाडू तयार झाला आहे आपला. मस्त छानपैकी गोल मोठोल बांधलेला आहे आणि याचा पाहायला तर शेप खूप छान आहे. तर आपण टेस्ट करून बघूया कसा झाला आहे तो. खूप छान झाला आहे. साखरेचं प्रमाण पण खूप छान आहे. इलायचीचा फ्लेवर लागतोय. तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता, काय प्रॉब्लेम नाही. खूप छानपैकी झाला आहे आणि तुम्ही पण घरी नक्की बनवा. आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा. आणि तुम्ही नक्की प्रयत्न करा घरी लाडू बनवायचा. खूप छान पद्धतीने ज्योतीने लाडू बनवला हा. आणि आता शब्दच नाही आहे मला काय बोलायला. खूप खूप धन्यवाद. सगळा व्हिडिओ पहा तुम्ही नक्की आणि शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. खूप खूप धन्यवाद. चला.